महापालिकेच्या दृष्टिकोनातून कोट्यावधी रुपये खर्च करून थेट पाईपलाईन योजना केली। कोट्यावधी रुपये खर्च करून आपली कोल्हापूर शहरात 2017 पासून अमृत योजनेचं काम चालू आहे। आज धरणात पाणी आहे, पाणी भरपूर आहे, पावसाळा भरपूर झाला आहे, पण कोल्हापुरात ते योजना तिचे वितरण व्यवस्था प्रशासनाकडनं योग्य होत नाही। दुसरी गोष्ट, कोट्यावधी रुपये खर्च करून आपण ज्या योजना राबवल्यात त्या धूळ खात पडल्यात, त्या योजना पूर्णत्वाला नेलेल्या नाहीत, लिकेज झालेल्या आहेत किंवा कामाचा दर्जा त्या पद्धतीचा झालेला नाही। त्या ठेकेदाराला त्याच्यावर कारवाई करून त्याची मुदतीत 30 महिन्यात त्याला काम करायचं होतं, तर त्याचं आज साधारणतः 10 ते 12 वर्ष त्या योजनेला 7 ते 8 वर्ष संपले तरीसुद्धा ती योजना पूर्ण झालेली नाही। प्रशासन म्हणते की आम्ही 80% काम पूर्ण करून घेतले। 80%तलं त्या अमृत योजनेतून साधारणतः त्याचे बिल आता 85% बिल झाले त्या योजनेचं, साधारणतः 400 कोटीचे साधारणतः केले। त्याला दंडात्मक कारवाई करून त्याच्या कुठल्याही बिलातून त्याच्यावर कारवाईचा दंड वसूल केला नाही, त्यामुळे त्याला फोपावलं गेलं आहे। त्यामुळे शहरावर आणि ज्या योजनेतून ताण पडला जातो आदिभारचा ह्याचा सगळा नागरिक पैसे भरण्याची तयारी आहे, पण आज धरणात पाणी आहे, पाणी मुबलक असूनसुद्धा शहराला पाणी पूर्ण झालेलं नाही। शहरात या योजनेतून 12-15 टाक्या बांधायच्या होत्या, त्या टाक्या अपूर्ण अजून अपूर्ण आहेत। आपण तात्काळ योजना कशासाठी आणली की नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही या दृष्टिकोनातून ही योजना आणली। त्या टाक्या पूर्ण नाही आहेत, त्या प्रशासनाचा गडबड कारभार कामाचं हे नाही, पण कायमस्वरूपी प्रशासनाकडनं जल अभियंता ही नेमणूक झालेली नाही। 100% जल अभियंता अपयश आहेत म्हणजे काय की दर 1.5 वर्षानं नवीन जल अभियंता येतो। पूर्ण कारभार असणारा जल अभियंता कुठलाही दिसत नाही आहे। बैठकीत निर्णय काय झाला? बैठकीत निर्णय झाला की 15 मार्च उन्हाळ्याच्या आधी टँकर नवीन घेण्याची तयारी दाखवलेली आहे। भाड्याची नवीन ठेकेदाराकडनं टँकर मागणी केली आहे। 15 मार्चपर्यंत ज्या टाक्या पूर्ण झाल्यात 15-17 टाक्या 15-12 टाक्या त्या पूर्ण क्षमतेनं चालू करण्याची ताकद गवाही दिलेली आहे। आणि अमृत योजनेतून ज्या ठेकेदारानं काम अपुरं ठेवलं आहे पूर्ण केलं, त्यानं नाही केलं तर त्याच्या कारवाई करण्याचा आश्वासन दिलं। ह्याचा फॉलोअप आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं फॉलोअप घेतला जाणार। हे गलतर कारभार आहे। महानगरपालिकेच्या पूर्वीचे जल अभियंता होता याने एक शेड्यूल तयार करून दिलेलं होतं की किती वॉल किती कुठल्या क्षमतेनं कुठले वॉल ठेवायचे, कुठले वितरण व्यवस्था आहे, त्याचा चार्ट केलेला। त्याची कुठलीच अंमलबजावणी आत्ताचे जल अभियंता किंवा प्रशासन राबवत नाही आहे, त्यामुळे हा परिणाम आहे।